कळंब तालुका आंबेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाचे पाणी रविवार दिनांक 28 रोजी सायंकाळी शिरल्याने रुग्ण, कर्मचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महामार्गालगत काही व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला असून पाणी थेट आरोग्य केंद्राच्या परिसरात व इमारतीत शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही हॉटेल व्यावसायिकांनी महामार्गाच्या कडेला अतिक्रमण केल्याने पावसाचे पाणी वळविले जात असून त्याचा फटका प्राथमिक आरोग्य केंद्राला बसत आहे. संबंधितांना अनेकदा सूचना देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवावे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणाला सांगू, आम्ही सगळं आधी सांगितलेलं आहे. जाऊ दे त्या लेंगाचं, असं कुठं असते का? अरे ते मेडिसिनचे बॉक्स बेडवर ठेवा. जा तिकडचे. Yeah.